हिंदुत्वाला विकासाची जोड देणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी भारताच्या आणि भाजपच्या इतिहासात प्रसिद्ध होते. खरं तर भारतीय जनता पक्षात मोदींच्या पूर्वीही अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले होते. त्यांचा चेहरा सर्वमान्य होता. भाजपचा पंतप्रधान होण्याचा इतिहास त्यांच्या नावावर आहे हे निश्चित आहे. पण त्यावेळेला त्यांना पूर्णतः बहुमत मिळवता आलेलं नव्हतं. वाजपेयी यांची प्रतिमा सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रचार करणारे अशी होती. नरेंद्र मोदी यांनी मात्र 2014 साली भारतीय जनता पक्षाला स्वबळावर केंद्रस्थानी आणून ठेवलं. हिंदुत्वाचा त्यांनी कुठेही सॉफ्टली उपयोग केला नाही. ते आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार गुजरातमध्ये झालेल्या दंगलींमध्येही करत होते. केवळ हिंदुत्व हे मोदींचं वैशिष्ट्य नाही, तर मोदी त्याबरोबरच विकासाची कामं करतात. जी कामं करतात त्यांची उत्तमरित्या जाहिरातही करतात. दुसरं असं की चहावाला म्हणून ओळखले जाणारे हे पंतप्रधान कोणत्याही उत्तम वर्गाचे प्रतिनिधी नाहीत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत किंबहुना निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून चहा विकून ते वर आलेले आहेत. या चहा विकण्याचा देखील ते उत्तम उपयोग करू शकतात. सामान्यांमधला एखादा माणूस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतो हे स्वप्न त्यांनी भारतीयांना दाखवलं, ते प्रत्यक्षात आणलं आणि या पदावर पोहोचल्यानंतर तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करून त्यांनी भारतीयांपर्यंत स्वतःची संपर्क यंत्रणा पद्धतशीररित्या तयार केली. ही यंत्रणा तयार करतानाच गरिबांना मोफत धान्य, किसानांच्या अकाउंटमध्ये पैसे, डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट म्हणजे लाभार्थीच्या खात्यामध्ये सरळ रक्कम जमा होणं, असे अनेक वेगवेगळे मार्ग अंमलात आणून त्यांनी एक दलालांची संस्कृती भारतातनं हटवण्याचा देखील प्रयत्न केला. त्याला कितपत यश मिळालं माहिती नाही, पण भारत हा महासत्ता होऊ शकतो, होतोय हे दाखवण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. मोदी स्वतःची प्रतिमा अत्यंत उजळ करण्याचा प्रयत्न करत असतात. विरोधकांना मागे टाकताना ते मी किती चांगला आहे याची उत्तम जाहिरातबाजी करतात. आजच्या युगाची ही गरजही आहे. मोदी 75 वर्षाचे झाले म्हणून थांबतील, निवृत्त होतील, मार्गदर्शक मंडळात जातील असं अजिबात वाटत नाही. भारतासाठी त्यांच्या मनात अनेक स्वप्न आहेत. ती 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून बोलताना त्यांनी आपल्यासमोर मांडली देखील आहेत. ही स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ते पुढच्या काही वर्षांमध्ये प्रयत्न करतील. आज मोदींना बहुमत नाही. केंद्रातलं सरकार पूर्वीच्या 2 सरकारांप्रमाणे स्वबळावर उभं नाही, पण मोदींच्या मागे बाकी त्यांचे सहकारी पक्ष उभे आहेत. मग ते चंद्राबाबू नायडू असतील, ते नितीश कुमारांचा जनता दल संयुक्त असेल किंवा एकनाथ शिंदे, हे चित्र ते जनतेसमोर मांडण्यात यशस्वी होतात. आता फक्त 2 टर्म झाल्यानंतर पुन्हा एकदा भारताची जनता त्यांनाच कौल देते का, हा प्रश्न आपल्या समोर येईल. मोदींची कामं, मोदींनी दाखवलेलं विकासाचं स्वप्न, मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेला आलेला वेग या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. बेरोजगारीचा प्रश्न पूर्णतः न मिटणं, आर्थिक असमानता आणि आपल्या शेजारी देशांनी आपल्या विरोधात घेतलेली भूमिका, अमेरिकेने बदललेली भूमिका, ही त्यांच्या समोरची आव्हानं आहेत. 75 वर्षांचे मोदी शारीरिकदृष्ट्या अजिबात थकलेले नाहीत. अत्यंत मिताहारी मोदी सातत्याने स्वतःच्या फिटनेसवर जोर देत असतात, तसा संवाद साधत असतात, आधुनिक होत असतात. हा देशाच्या इतिहासाला वेगळी कलाटणी देणारा पंतप्रधान पुढच्या 10 वर्षात काय करतो हे बघणं महत्वाचं आहे. मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं एक पत्रकार म्हणून वेगवेगळ्या ध्रुवांवर वेगवेगळं पोलरायझेशन करू शकणारा, कुठेतरी भक्त निर्माण करणारा आणि कुठेतरी टोकाचे शत्रू निर्माण करणारा, एक अत्यंत काहीतरी वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन ती देशवासियांना पटवून देणारा नेता, अशा शब्दात मी त्यांचं वर्णन करू शकेन. पुढच्या काळात ते नेमकं काय करतायत, किती यशस्वी होत आहेत ते पाहणं हे देखील भारतीयांसाठी
जगासाठी एक अत्यंत उत्सुकतेचा विषय असेल. धन्यवाद.